आणि बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी आहे। शिर्डीमध्ये रामनवमीचा उत्साह पाहायला मिळतोय आणि आज पहाटेपासूनच काकड आरतीपासून दर्शनासाठी भाविकांची गर्दी सुरू झाली आहे तिथे। आणि या उत्सवासाठी शेकडो पालख्या शिर्डीमध्ये दाखल झाल्या आहेत। तर साई नामाच्या जयघोषाने संपूर्ण परिसर हे दुमदुमून गेलाय आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटे यांनी। साईबाबा हयात असताना शिर्डीमध्ये सुरू झालेल्या रामनवमी उत्सवाला आज पहाटे साईबाबांच्या काकड आरतीनंतर सुरुवात झालेली आहे। 112वा रामनवमी उत्सव शिर्डीमध्ये मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो आहे। आणि आपण आता जर शिर्डीतल्या दर्शन रांगेमधलं जर चित्र बघितलं तर पहाटेपासूनच हजारो साई भक्त या दर्शन रांगेमध्ये उभे आहेत आणि साईबाबांचं दर्शन घेण्याची आस घेऊन देशभरातून राज्यभरातून साई भक्त शिर्डीमध्ये दाखल होत आहेत। ज्याप्रमाणे आषाढी एकादशीला पंढरपूरला वारकरी पायी जात असतात, त्याच पद्धतीनं रामनवमीच्या दिवशी राज्यभरातून अनेक पायी दिंड्या साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीमध्ये येत असतात। जवळपास 200 पायी दिंड्या शिर्डीमध्ये दाखल झालेल्या आहेत आणि जवळपास 1.5 लाख जे भाविक आहेत हे पालखीतनं या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आणि देशभरातून सकाळपासून पहाटेपासून या ठिकाणी गर्दी झालेली आहे आणि आता सुद्धा साईबाबांच्या या मंदिराच्या दर्शन रांगा भाविकांच्या गर्दीने फुलून गेलेल्या आहेत। आज दिवसभर विविध कार्यक्रमांचं आयोजन शिर्डीमध्ये केले गेलेलं आहे। श्रीराम जन्माचा सोहळा दुपारी 12 वाजता या ठिकाणी पार पडणार आहे। त्यानंतर 4 वाजता सर्व धर्म समभावाच्या ध्वजाची जी मिरवणूक आहे ती निघते आणि द्वारका माईवरती हिरवा आणि भगवा ध्वज लावला जातो। त्यानंतर संध्याकाळी सुवर्ण रथाची मिरवणूक देखील निघणार आहे। त्यामुळे एकंदरीत रामनवमीचा मोठा उत्साह शिर्डीमध्ये बघायला मिळतोय। हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, शिर्डी। आणि यानंतर आता बुलेटिनमध्ये पाहूया